जन्मालो जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आधी फळ झाले साचे 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 जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे जन्मालो त्याचे आधी फळ झाले साचे 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 तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संती तुम्ही सांभाळिले संते भये निरसरी कंठी भये निरसरी कंठी भय निरसनी कांती भय निरसनी कांती भय निरसनी कांती भय निरसनी कांती कृत्य झालो कृत्य झालो कृत्य कृत्य झालो कृत्य झालो शकेलीचे पावलो इच्छा केली ते पावलो इच्छा केली ते पावलो या केली ते पावलो इच्छा केली ते पावलो आधी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते भये निरसरी कंठी भय निरसरी कंठी भय निरसनी कांती भय निरसनी कांती भय निरसनी कांती भय निरसनी तुका मने काळ तुका मने काळ तुका मने काळ तुका मने काळ तुझे बळ तुझे बळ करुणाचे बळ करुणाचे बळ आता करुणा शके बळ तुका मने काळ तुका मने काळ तुका मने काळ करुणाचे बळ आधी करुणाचे बळ आता करुणा शके बळ आता करुणा शके बळ आता करुणा शके बळ आता करुणा शके बळ तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले संते तुम्ही सांभाळिले तुम्ही सांभाळिले संते भय निरासरी भय निरासरी भय निरासनी कांती भय निरासनी कांती भय निरासनी कांती भय निरासनी कांती गोपाल कुमार
जलमालो जलमालो सा जलमा आदि जलमालो साथ आलो सा आजी जलमा आलो साथे आलो सा आजी जलमा आलो साथे आलो सा आलो सा आजी जलमालो आलो साथ आलो साथ जलमालो आलो साथ आलो साथ जन्मालो दाचे जन्मालो दाचे जन्मालो दाचे जन्मालो दाचे जन्मालो दाचे जन्मालो दाचे आज पळदाले सा
भाग्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही बाळिले संती भय निरसली खंती मने काळ तुका मने काळ आता करू न सके बळ तुम्ही सांभाळिले संधी भय निरसली खंती विठाला सेवेकरता निवडलेला अभंग जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकोबारा यांचा 4 चरणाचा आणि जन्माला आल्यानंतर काय करणार आहोत आणि जन्माला आल्यानंतर मी काय केलं आणि जन्माला आल्यानंतर साधूंनी काय केलं हा सांगणारा अभंग आहे. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती विठाला 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 गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे आधी चरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रिय समागम तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा. पांडुरंग करू प्रथम नमन 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 पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे चरण संगतिया पांडुरंगा करे प्रथम नमन दुसरे चरण संगतिया गोपालाने गदेला पांडुरंगा करू प्रथम पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुमचे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया दंडवत आज कुठे सद्गुरू रायांच्या दर्दे नाही का मग आज दंडवत कुठे घालायचं आहे. आम्ही भाग्याचे दास रसाळ महाराज भाग्याचे दास रसाळ महाराज आम्ही भाग्याचे
नव्हतयाचे गुण किती वरण नव्हतयाचे गुण जन्म मरणाची दिली आठवण जन्म मरणाची दिली आठवण मग कळलं भाग्याचे दादरसाळ महाराजाचे आम्ही भाग्याचे भाग्याचे दासर साळ झाले. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भयनी रसली कंती. आम्ही जन्माला आलो. तुकोबाराय काय म्हणतात, मी जन्माला आलो, माझा जन्म झाला. तुकोबारायांचा जन्म कुठं झाला बोला, आहे का माहिती? महाराज नाव सांगा, बोलत राहा, बोलल्याशिवाय मला कळणार आहे का काय? तुकोबारायांचा जन्म कुठं झाला सांगा. सर्वांचं मत आहे देहू मध्ये झाला, नाही का? तुकोबारायांचा जन्म देहू मध्ये झाला नाही. तुकोबारायांचा जन्म सातारा जिल्ह्यामध्ये वाईत पशी पसरणी गावाचं नाव एक गाव आहे आणि त्या गावाच्या बाजूला एक छोटीशी वाडी आहे आणि त्या जागेवरती जगद्गुरु संत तुकोबारायांचा जन्म झाला. म्हणून तुकोबाराय म्हणतात जन्म आलो त्यांचे, कोणाचे? सातारवाल्यांचे बरं का. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले, कोणाचे? पुणेवाल्यांचे. तसं दादांचं झालंय ना. जन्म घेतला कोळेवाडी आणि उद्धार कुठं केला? जेऊर गावी. असे असणारे जगद्गुरु संत तुकोबाराया. आणि या तुकोबारायांचा 4 चरणाचा असा गोड अभंग. आणि तुकोबाराया सांगतात मी जन्माला आलो आणि जन्माला येऊन जड जीवांचा उद्धार केला. कोणाचा उद्धार केला? मी जड जीवांचा उद्धार केला. असे असणारे तुकोबाराया. आणि आपण सर्व त्या तुकोबारायांचं गोड अभंग गातो, सगळं करतो, पण त्यांच्या अभंगातून आपल्या सद्गुरूंचं आपण थोडंसं कमी आचरण करतो. असे असणारे आपले सद्गुरू समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ दादा यांचं असणारं पुण्यस्मरण आज जेऊर गावी, म्हणजे त्यांची पुण्यतिथी. त्यांची समाधी कुठं? खरी समाधी कुठं? मग हे हिथं आलेले खरे का खोटे? हिथं आलेले सगळे खरे. तुकोबाराय काय म्हणतात, मी जन्माला आलो, मी जन्म घेतला, जड जीवांचा उद्धार केला. तसं दादांनीही कोणाचा तरी जड जीवाचा उद्धार केला. केला नाही म्हणणार. जड जीवांचा उद्धार केला. मग जड जीव कुठले हो? तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत. बस. दादांनी कुणाचा उद्धार केला? तुम्हीच बसलेले सर्व संत माय बाप आणि ह्या सर्व संतांचा असणाऱ्या गुरुभक्तांचा उद्धार करणारे म्हणजे दादा. आता मला सांगा, दादांनी तुमचा उद्धार केला. काय उद्धार केला हो? तुम्ही सर्वजण दादांच्यावर किती प्रेम करता? करता का नाही? भरपूर करता. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले. दादांना काय म्हणताय? आम्हाला तुम्ही सांभाळलं. सांभाळलं ना? मग सांभाळलंय, पण दादांनी तुमचा उद्धार केला. हा कशातून केला? आम्ही नामाचे धारक. बघा, आम्ही कशाचे धारक आहोत? नाम घेणारे आहात का नाही तुम्ही सगळे? न नाम घेणारे आहेत का इथं कोण? ज्यांनी नामच घेतलं नाही आहे का असं कोण? आता एक जणांनी माझ्यापासून नाम घेतलं. नाम न घेणारे आहेत का कोण? म्हणजे तुम्ही सगळे कोण आहात? आम्ही आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार आम्ही नामाचे धारक, देवर धारक. सर्व विठ्ठल प्रमाण, विठ्ठल प्रमाण, दारू संतांचे मार्ग आदराने
विठ्ठलाची तुम्ही नामाचे धारक आहात म्हणून त्यांनी आज आपल्यावर कृपा केली, लक्षात ठेवा. बघा आहे का नाही, आपण नामाचे धारक. काल किती वेळ लावलं होतं, आहे का आज काय? म्हणून तुम्हाला सांगतो, आपण सर्व नामाचे धारक. मग तुम्ही नामाचे धारक आहात. आपण ना, तुम्हाला किती वर्ष झाली माळ घातलेली कळतच नाही, मग तुम्हाला बुद्धीच नाही. असं आता तुम्ही सर्व बसलेले नामाचे धारक नाही का महाराज? तुम्हाला लहाने महाराज, तुम्हाला दादांनी तुम्हाला अनुग्रह नाही दिला, मला वाटतं नाही का? दादा दिलाय ना? नाही. धुळाना तुम्हाला दादांनी अनुग्रह दिला. किती साली दिला? तुम्हाला दादांनी अनुग्रह दिला, पण किती साली दिला आठवतंय? मी म्हणतो 1975 ला दिला. चला, अनुग्रह किती साली दिला? पण तुम्हाला काय दिला? तुम्हाला अनुग्रह दिला, पण तुम्हाला अनुग्रह दिला, तो अनुग्रह दिला काय तो सांगताल का? तुम्ही नाही सांगू शकत ना. पण मी तुम्हाला सांगतो, दादांनी तुम्हाला एक वस्तू दिली. बघा, धुळा नाना आहेत, आणि ह्या धुळा नाना असतील, वसंत नाना असतील, भाऊ असेल, बाजीराव नाना असतील, तुम्ही सर्व बसलेले गुरुभक्त मंडळ, आणि तुम्हाला दादांनी एक मांडीच्या खालून वस्तू काढून दिली. त्या वस्तूचं नाव होतं होन. काय? त्या नाव काय होतं वस्तूचं महाराज? त्या वस्तूचं नाव होतं होन. मग आता मला सांगा, बास कमी कर जरा, बास. त्या वस्तूचं नाव होतं होन. आता वसंतांना मला तुम्ही सांगा, तुम्हाला दादांनी होन दिला, आता होन म्हणजे काय ते मला तुम्ही सांगा. बघा, आपण सर्व नामधारक आहोत नाही का? आणि नामधारक आहात ना, मग तुम्ही मला सांगा, कुणीही मला उत्तर द्या. राजू महाराज तुम्ही उत्तर द्यायचं नाही, कुंडलेकांना तुम्ही उत्तर द्यायचं नाही. मला सांगा, होन तुम्हाला दिला, मग तो होन कशा करता दिला हो? जन्म मरणाच्या पलीकडे जाण्याकरता, अस्तित्वाची जाणीव करून देणे. मग त्या आपल्याला असणारे आपल्या गुरुदेव दादांनी एक होन दिला. काय दिला महाराज? होन दिला. आता तो होन म्हणजे काय हेच जर आपल्याला माहित नाही, मग आपण अनुग्रहित पक्के आहोत का? आहो का? सांगा. आता ज्यांना होन दिला, ज्यांना होन कळला, ते त्यांच्या बरोबर जाऊन बसले. असे असणारे आमचे दादू महाराज वीरकर असतील, आनंदराव महाराज पालवणकर असतील, गुरुभक्त शामराव दादा असतील, अनेक गुरुभक्त आहेत. लांब कशाला, आमच्या आता मध्यंतरी वडावमध्ये एक जणांचा ध्येय ठेवला, त्यांचं काय नाव मला माहित नाही, पण त्यांनी सांगून ठेवला. काय नाव त्यांचं? विश्वास बुवा. बघा, मला दवाखाना नको, मला काही नको, आता मला जायचंय. कुठं? आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळ सांगावी विनंती माझी. आता मला होन नको, काय नको, मला जो होन दिलाय तो मला होन कळलाय, आणि तो मी आता तो शेवट करणार आहे. आता दादांनी दिलेला होन वसंत नानाला सांगितलं, गोरख नानाला सांगितलं, बाजीराव नानाला सांगितलं, सर्वांना सांगितलं, बाबांनो, आज मी तुम्हाला होन देत आहे, आणि हा होन कसा वापरायचा? कसा वापरायचा? उत्तम काका, जो दिलेला होन आहे ना, तो तुम्हाला आज किती लागतोय? एवढा लागतोय नाही का? होन केवढा दिलाय? एवढा. आता आज किती लागणार आहे तुम्हाला? एवढा. मग तेवढाच तुकडा मोडून घ्या, आणि बाकीचा तुकडा कुठे ठेवा? तुमच्या खिशात ठेवा. उद्या जो तोडून काढलेला तुकडा आहे, तो होन परत तेवढाच होणार आहे. म्हणजे तो संपणार आहे का? मग आता होन म्हणजे काय सांगता का भाऊ? होन म्हणजे सांगता येईल का काय?
असू द्या, मी काय लय वेळ घेणार नाही तुमचा. हे पा, होन कुणी दिला? बोलत राहा, बोला. होन कुणी दिला? दादांनी दिला. मग तो होन काय होता हे तुम्हाला माहित नाही, नाही का? मग होन आहे जो दिलेला दादांनी होन आहे, त्या होनला म्हणतात असणे किंवा आहे. म्हणजे होन जाग्यावर आहे का नाही? तुम्हाला कमी पडतंय का? काय का कमी पडत नाही तुम्हाला? सकळ देवांचे दैवत उभे असे या रंगात, कसा कमी पडल? हो पडेल का कमी? मग होन होता, होता आहे असणे म्हणजे होन, म्हणजे आपले सद्गुरू. विठाला विठाला अवघड वाटतंय का? नाही ना? कारण मला काय कळत नाही. आता तुम्ही मला वाईस सांगा, मला कळत असतं तर मी उभा राहिलो असतो का? नसतो. मग आता मला सांगा, तुम्हाला होन दिला, तुम्ही त्याचा वापर केला, मग शेवट कसा झाला पाहिजे? गोड झाला पाहिजे. झाला पाहिजे का नाही? कसा गोड झाला पाहिजे? याच्यासाठी केला होता टास, शेवटचा गोडवा, शेवटचा गीता गोडवा. याच्यासाठी गेला होता जहाज, शेवटचा दिवसा गोड व्हावा, शेवटचा दिवसा गोड व्हावा. याच्यासाठी केला होता टास, याच्यासाठी गेला होता जहाज, याच्यासाठी केला होता टास, याच्यासाठी गेला होता जहाज, याच्यासाठी केला होता टास, शेवटचा गीता गोडवा. याच्यासाठी गेला होता जहाज, शेवटचा दिवसा गोड व्हावा, शेवटचा दिवसा गोड व्हावा. याच्यासाठी केला होता अट्टाहास आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. बघा, मला असा एखादा क्षण दाखवा, एखादा दिवस दाखवा की तुम्ही दादांचं नाव विसरलात. आज किती वर्ष झाली? 32 वर्ष झाली. 32 वर्षामध्ये आपण आपल्या गुरूंचं नाव दिवसातून एकदा तरी आपल्या मुखात येतं. काय येतं? आपल्या गुरूंचं नाव आपल्या मुखात येतं, असं अभंगाच्या पहिल्या चरणात सांग. जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे, जन्मालो त्याचे. आज बळ झाले साचे, 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 आज बळ झाले साचे. जन्मालो त्याचे, आधी बळदाने साचे, आधी बळदाने साचे, आधी बळदाने जन्मालो त्याचे, आज बळ झाले साचे, आज बळ झाले साचे, आज बळ झाले साचे. जन्म आलो त्याचे, आजी फळ झाले साचे, आणि तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली गंती. दादा, तुम्ही आम्हाला सांभाळतात म्हणून आम्ही 19 पासून 21 पर्यंत राहिलो, नाही का? राहिला का नाही उत्तम काका? 2019 ते 2021
तुम्ही राहिला म्हणजे तुम्हाला दादांनी सांभाळलं का नाही सांभाळलं मला सांगा. श्री गुरु सारिका असता पाठीला का श्री गुरु सारिका असता पाठीला का श्री गुरु हस्ता पाटीला का श्री गुरु सारिका हस्ता पाटीला का श्री गुरु सारिका असता पाठीला का इंतराचा लेका कोण करी इंतराचा लेका कोण करी श्री गुरु सारिका असता पाठीला का श्री गुरु सारिका असता का श्री गुरु सारिका हस्ता पाटीला का श्री गुरु सारिका हस्ता पाटीला का कोण करी बरोबर ना बघा सर्वांनी तो क्षण आठवा 2019 ते 2021 का हो माणसं बिली होती काय लागलं होतं मागं नक्की तुमच्या लागलं होतं का नाही आपल्या मागं काहीतरी आपल्या पाठीत कोणतरी लागलं होतं म्हणून आपण काय करत होतो भीत होतो कोण होतं हो ते हा? हे म्हणतात कोरोना लागला होता का माग बरं मला एक सांगा तुमच्या माग कोरोना लागला मग कोरोनाच्या माग कोण लागलं श्री गुरु सारिका हस्ता पाठी राका धन्य माता पिता तयाचिया बरं मला सांगा कोरोना बरोबर का नाही कोरोनाचा अर्थ कळला का हो तुम्हाला का उगाच बेले अहो कोणताही रोग नाही त्याचं नाव कोरोना कोणताही रोग नाही मग तुम्ही का भेले भिले का नाही अहो एकेकाने 50-50 एक लाखाचं इंजेक्शन घेतलं आणि पटक्यास मेली आपण म्हणलो का कारण आपल्या पाठीवरती कोणाचा तरी आशीर्वाद आहे बाहर ज्यादाचा कोई बाहर ज्यादाचा कोई अमर जलता गाई पुढे चला पुढे या अमर जलता गाई बाहर ज्यादाचा कोई बाहर पुढे या पुढे या बयनाए त्रेलोके बयनाए त्रेलोके देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देवा बाबा के पुढे देवा बाबा के पुढे उभा मागे पुढे उभवी कोडे संकट उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे तुम्ही लय गोड गाता बर का मला लय आवडते इतकं गोड गाता की ह्यांचं लक्ष या कीर्तनावर नाहीच ह्यांचं लक्ष फक्त गाणाराकडेच लागले उगच बोलावले असं वाटायला लागले मला उगच बोलावलं असं वाटायला लागलो लईच गाताय तुम्ही हे सगळे तुमच्याकडे बघतात माझ्याकडे कोणी बघानाच कसं व्हायचं काय माहिती बाबा बरोबर आहे दवाखान्यात गेल्यावर डॉक्टरला किंमत नाही किंमत कुणाला नर्सला नर्स कंपाऊंडर ह्यांना किंमत वशीला तिथं लागतो तसं हित झालंय पहिलं हे आणि हे महाराजांना कोण विचारलं अशी अवस्था आहे हो
मग मला सांगा, तुमच्या मागं कोरोना लागला. आता कोरोना लागल्याच्या नंतर आपल्या असणाऱ्या गुरुबंधूपैकी असा कोणता गुरुबंधू आहे का की बाबा त्याचं ते असं झालं? काय गेलाय? आहे का कोण? नाही. म्हणून अभंगाच्या दुसऱ्याच्या तुम्ही सांभाळले सत्य, तुम्ही सांभाळले सत्य, तुम्ही सांभाळले सत्य, तुम्ही सांभाळले सत्य, तुम्ही सांभाळिले सत्य, भयाने गजल खाते, भयाने गजल खाते, तुम्ही सांभाळले सत्य, तुम्ही सांभाळले सत्य, बयानी रागानी खाती, तुम्ही सांभाळिले सांभाळले सत्य. आवाज कमी करायचा आहे का? विठाला 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 विठाला. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. महाराज, तुम्ही आम्हाला सांभाळता, तुम्ही आमचा सांभाळ करताय, तुम्ही आम्हाला सांभाळले, पण आम्ही तुम्हाला सांभाळू शकत सांभाळिले 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 सांभाळले 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 सांभाळिले 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 सांभाळले सांभाळले सांभाळिले अनाथा सांभाळिले अनाथा तुम्ही सांभाळिले सांभाळिले तुम्ही सांभाळिले सांभाळिले तुम्ही सांभाळिले 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 तुम्ही सांभाळिले, मी तुम्हाला सांभाळतोय, आता तुम्ही मला सांभाळा. म्हणजे थोडक्यात दान करण्याची ताकद तुमच्यात असू द्या. काय करण्याची? तुमच्यात दान करण्याची ताकद असेल तर मी तुम्हाला सांभाळेन. नाही तर तुम्ही येताल इथं माझ्या पेटीत 10 रुपये टाकताल, दादा माझं 25 लाखाचं काम आहे, अडकलंय, तेवढं होऊ द्या. दादा माझ्या बंगल्याचं काम अडकलंय, तेवढं होऊ द्या. ते कधी अडवणारच नाही. अडवणार आहेत का? नाहीतर आमच्या पाठलागत करू नका. हो, दान देतो. पाटील काय म्हटले? तुला दान देतो, पण आत्ता माझ्या जवळ काय नाही. तुला दान देईल, पण कुठं? आमच्या मठावर ये, तिथं माझी बॅग आहे, आणि मग त्या बॅगेमधनं तुला मी दान देतो. आता पाटील गेले. आता पाटील गेल्यानंतर वासुदेव हळूच पाठीमागनं गेला. आता पाठीमागून वासुदेव गेला तर पाटलांनी बॅग उचलून खांद्यावर टाकली. काय केली? बॅग खांद्यावर टाकली. चला म्हणला आता. कुठं जातो? माघारी पंढरीला. जातो माघारी पंढरीनाथा, जातो माघारी पंढरीनाथा.
नाता तुझे दर्शन झाले तुझे दर्शन झाले जातो माघारी पंढरीनाथा जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले जातो माघारी पंढरीनाथा म्हणून पाटलाने बॅग उचलली आणि दरवाज्यात एक पाय बाहेर आणि एक पाय आत. तोवर पुढं कोण उभं? वासुदेव उभे राहिले. आता वासुदेव जसा उभा राहिला तसा तो पाटील म्हणला, मला माफ करा देवा, मला माफ करा. माझ्या बॅगेतले सगळे पैसे चोरीला कुठे गेले? चोरीला गेले. आता महाराज ह्यांचे पैसे चोरीला गेले तर हा पाटील दान करणार का हो? पण पाटील हुशार म्हणला, एक काम करा देवा, तुम्ही माझ्या गावाला या, माझ्या गावाला या, माझ्या घरी या, मी तुम्हाला तिथं दान करतो, दान देतो. आता वासुदेवानी रूप घेतलेलं देवानी असणारा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्या पांडुरंग परमात्म्याने रूप घेतलेलं वासुदेवाचं. आणि 8 दिवसांनी तो देव कुठे आला? दान बघायचे आलो दान बघायचे दान बघायचे आलो दान बघायचे दान मागायचे आलो दान मागायचे दान मागायचे आलो दान करुणी उचित प्रेम घालेलो दयाचा करुणी उचित प्रेम घालेलो दयाचा दान बघायचे आलो दान बघायचे दान बघायचे आलो दान बघायचे दान मागायचे आलो दान मागायचे दान मागायचे आलो असणारा वासुदेव त्या पाटलाच्या घरी आला. आता पाटलाचं घर एक 500 फुटावर राहिलं होतं महाराज. आणि त्या पाटलाने त्या वासुदेवाला आल्यानं बघितलं. काका, पाटलाने कोणाला बघितलंय? वासुदेवाला बघितलं. आणि त्या पाटलाने डोकं चालवलं. घरात आता बायको तू दोघच नवरा बायको हो. पाटील पळत घरात गेला आणि घरात गेल्याच्या नंतर बायकोला म्हणला, आता तू मोठ्याने रडायचं. काय करायचं? आता तू काय करायचंयस? मोठ्याने रडायचंयस. आणि मी तुझ्या मांडीव डोकं ठेवून झोपणार आणि सगळ्यांना सांगायचं पाटील मेला. आता पाटील मेला देवाला सांगायला लागतंय का हो पाटील मेलाय का जिवंत आहे तो? महाराज पाटील मेला. आता ती बायको हु हु करून रडती पण डोळ्यातलं पाणी काय येईना. तिने आपला शेजारी तांब्या होता त्या तांब्यात हात बुडावला आणि डोळ्यावर पाणी टाकलं. तेवढ्यात वासुदेवाची स्वारी कुठं आली? घरात आली. दान पावलं, दान पावलं. वासुदेवाला तर वासुदेवाला 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 सकलच्या पाणी हरला बोला वासुदेवाला तर वासुदेवाला सकलच्या पाणी हरला बोला वासुदेवाला तर वासुदेवाला वासुदेवाला तर वासुदेवाला वासुदेव घरात शिरला. घरात आणि बघितलं आणि पाटलाच्या असणाऱ्या बायकोने त्या वासुदेवाच्या पायावरती डोकं ठेवलं आणि मोठ्याने रडायला लागली. देवा, तुम्ही कसे धावत आला हो? तुम्हाला कसं कळलं पाटील मेलेत म्हणून? माय
मला सगळं माहिती पाटील कसा मेलाय. तू चिंता करू नको. आता मी आलोय ना, आता मी पाटलाचं मैतच करून जाणार. आलो दान मागाया आलो दान मागाया आलो दान मागायास आलो दान मागायास तोर बिचारा वासुदेव ही नाराज झाला. जे दान मिळायचं होतं ते आता मिळणार नाही. पण पाटला त्या वासुदेवाने सांगितलं, पाटलीन बाई तुम्ही चिंता करू नका. आता मी आलोय ना, आता मी पाटलाचं मैतच करून जातो. पाटील मेलेत ना, आता मी पाटलांचं काय करून जातो, मैतच करून जातो. म्हणून वासुदेवाने आपल्या तिथे बाजूला असलेल्या टेबलावरती ठिया मांडला आणि पाटलीन मोठ्याने रडू लागली. जशी मोठ्याने रडू लागली तसा गाव गोळा. कशासाठी? पाटील गेले नाही, मेला. गेले दिगंबर, हे दिगंबर आहेत. हे प्रमाण कुठेही उचलत जाऊ नका. गेले दिगंबर ईश्वर विभूती, हे प्रमाण कोणालाही लागू होत नाही, लक्षात घ्या. हे प्रमाण फक्त सद्गुरू साधू आणि संतांनाच लागू होतं. तुम्हा आम्हाला हे लागू होत नाही. विठाला गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगमाची. ह्या बसलेल्या सगळ्या कीर्त्या त्यांच्या आहेत, लक्षात ठेवा. असं पूर्ण गाव गोळा झाला महाराज, पूर्ण गाव. दानशूर पाटील गेला. कोण गेला? असे गावातले लोक बहुके फिरते, बहुके आणि आणून कुठं टाकते? ओव्या गाऊ कौतुके आणि आणून टाकते संजीवन समाधी पशी. जनाबाईंनी सांगितलंय हे माझं जातंय आणि ते सुंदर आहे, आणि ते सुंदर जातं असं फिरतं, असं फिरतं. कसं फिरतं? सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेके. आणि ओव्या गात. काय ओव्या गात? आम्ही भाग्याचे भाग्याचे दास रसाळ महाराजाचे. रसाळ महाराजे आम्ही भाग्याचे भाग्याचे दास रसाळ महाराजाचे दास रसाळ आम्ही भाग्याचे भाग्याचे दास
रसाळ महाराजांचे. म्हणून ती जात फिरून फिरून कुठं आणून टाकते? रसाळ महाराजांच्या जवळ. कसं आणून टाकतं हो? बघा, तुम्हाला जात कळतं का? जात जात नाही, जात. जात कुठलीही असू द्या हो, इथं जात कुठलीही चालती, पण जात माहितीये का? चालवलंय का? कुणी चालवलं? हात वर करा. जात चालवणारे. वा वा वा, किती कौतुक करावं. सगळ्यांचे हात वर झाले. ह्यांनी किती गोड जात चालवले. वा वा. असं हे असणार जात. आणि हे सगळे बसलेले हरभरे. हे सगळे बसलेले हरभरे. मला सांगा, त्या जात्यामध्ये हरभरे टाकले की त्याचं काय होतं? डाळ होती, भराडलं जातं, पीठ होतं. का होतं पीठ हो? आगाव असतं म्हणून पीठ होतं. पण हे बसलेलं जे हरभरे आहेत ना, हे सगळे हे त्या आरीला धरून राहिलेले सगळे हरभरे आहेत. आरी माहितीये का? आरी कशी असते? जात्याच्या कुठं असते? मधी. मग त्या आरीच्या कडेला हे बसलेले सगळे हरभरे आहेत. म्हणून ते जिवंत समाधीवर आलेत. विठाला विठाला.